Hello friend, welcome back to Gyrus Education. See, in Gyrus Fortune, last time आपण कायनॅमॅटिक्स हा चॅप्टर सुरू केला होता. कायनॅमॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन विदाउट कन्सिडरिंग दी कॉजेस ऑफ मोशन, राईट. त्यामध्ये आपण मोशन काय आहे आणि स्टेट ऑफ रेस्ट काय आहे याची डेफिनेशन पाहिली होती. तर मोशन म्हणजे मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग फ्रॉम वन पोझिशन टू द अनदर पोझिशन. वेअर ॲज रेस्ट म्हणजे दी steadiness of object with respect to surrounding. Right, so that is what is about motion and rest. See, लास्ट सेशनमध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा हा पाहिला होता की मोशन आपल्याला डिस्क्राईब करता येऊ शकते, मोशन आपल्याला ॲनालाइज करता येऊ शकते. डिस्क्राईब करणं म्हणजे वस्तूने जी चेंज केलेली पोझिशन आहे, वस्तू ज्यावेळेस मोशनमध्ये येते, एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनपर्यंत जाते, तर ती कुठे आहे हे आपण शोधू शकतो. ती किती वेगाने गेली म्हणजे की तिथेच त्याच्याबद्दल आपण तिचा मोशनचा जो स्लोनेस आहे, जी फास्टनेस आहे, म्हणजेच आपण त्याची व्हेलॉसिटीबद्दल आपण बोलू शकतो. सो आपण जे मोशन पॅरामीटर्स तिथे डिफाईन केले ते आपल्याला मदत करतील टू डिस्क्राईब अँड टू ॲनालाइज द मोशन. अर्थातच सर्व मोशन पॅरामीटर्स टाईम डिपेंडंट आहे. सो त्या प्रत्येक केसमध्ये आपण वेळेनुसार आपलं ऑब्जेक्ट कुठे आहे आणि ते कुठे जाऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करू शकतो. सो ह्या सेशनमध्ये आता आपण मोशनचे काही प्रकार अगोदर डिस्कस करणार आहोत आणि नंतर मग प्रत्येक प्रकारात मोशन पॅरामीटरचा स्टडी म्हणजे आपला फर्दर हायर स्टडी असेल. सो मित्रांनो, मोशनचा सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत अर्थ आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला की मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. अर्थातच त्याला कारणीभूत फोर्स असतो. फोर्स ॲप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्ट मूव्ह होतं. आता ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना ते अलॉंग कुठला पाथ, कुठल्या मार्गाने ते नवीन पोझिशनला जाते त्यानुसार मोशनचे प्रकार पडतात. किंवा थोडक्यात मी असं सांगेन का ड्युरिंग द मोशन ऑब्जेक्ट कुठल्या प्रकारचा पाथ ट्रॅव्हल करते, कुठल्या प्रकारच्या पाथच्या अलॉंग ते मूव्ह होत आहे, त्यावरती आपण मोशनचे काही प्रकार पाडू. लाईक सर्वात पहिला आणि मूलभूत प्रकार म्हणजे लिनियर मोशन. सपोज तुमचं ऑब्जेक्ट इथे इनिशियली ए पोझिशनला आहे आणि आपण त्याच्यावरती काहीतरी फोर्स लावला आणि आता ते मूव्ह झालं आणि ते बी पोझिशनला गेलं. ठीक आहे. सो ए इज त्याची इनिशियल पोझिशन, बी इज त्याची फायनल पोझिशन. आता ए टू बी ते जर स्ट्रेट लाईनने आलं, एका सरळ रेषेने त्याने तो मार्ग पूर्ण केला. सो जर सरळ रेषेने त्याने प्रवास जर केला असेल तर ह्या केसमध्ये आपण त्याला स्ट्रेट लाईन मोशन असं म्हणू शकतो. स्ट्रेट लाईन मोशन किंवा यालाच आपण लिनियर मोशन असं म्हणू शकतो. लिनियर मोशन. ठीक आहे. मी या स्टेजला तुम्हाला एवढंच सांगतो तर जर सरळ रेषेत प्रवास करत असेल तर लिनियर मोशन, राईट. त्यानंतर दुसरा प्रकार इथे काय पडेल, जर ऑब्जेक्ट एखाद्या सर्कलच्या अलॉंग, सर्कलच्या सर्कमफरन्सवर फिरत असेल, राईट. ऑब्जेक्ट एखाद्या सर्कलच्या सर्कमफरन्सवर फिरत असेल, लाईक पृथ्वी सूर्याभोवती फिरते अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल, राईट. मग त्या ठिकाणी ती जी मोशन आहे तिला आपण म्हणू सर्क्युलर मोशन. त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट सर्कलवर फिरतंय, सर्कमफरन्सवर फिरतंय, राईट. मग पूर्ण सर्कल करत असेल, अर्ध सर्कल करत असेल, सर्कलचं एक पार्ट करत असेल, हे सगळे केसेस कशात येतील, सर्क्युलर मोशनमध्ये. आता सर्कलच्या पाथची केस जर सांगायची ठरली तर एखादा ऑब्जेक्ट वळणाच्या रस्त्यावर आपण टर्न घेतो ना, त्या टर्नच्या अलॉंग जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन आहे. तुम्ही स्पीड ब्रेकरवरून जाता त्यावेळेसची मोशन सर्क्युलर मोशन आहे. तुम्ही एखाद्या कर्व ब्रिजवर जाता त्यावेळेसची मोशन सर्क्युलर मोशन आहे. सो इट कॅनॉट बी ऑलवेज अ फुल सर्कल, इट कॅन बी अ पार्ट ऑफ सर्कल, राईट. सो दॅट इज व्हॉट इज सर्क्युलर मोशन. तिसरा प्रकार, जर ऑब्जेक्ट स्वतःभोवतीच गोल फिरत असेल, लाईक पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते एका अशा लाईन भोवती जी लाईन तिच्यामधनं पास होती, ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो त्या ठिकाणी रोटेशनल मोशन, त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला, रोटेशनल मोशन. लाईक आपण दरवाजा उघडतो बंद करतो तिथं रोटेशन होतं, रोटेशनल मोशन. फॅन फिरतो, रोटेशनल मोशन. घड्याळाचे काटे फिरतात, रोटेशनल मोशन. मिक्सरचा कटर फिरतो, रोटेशनल मोशन. वॉशिंग मशीनमधला तो फॅन फिरतो, रोटेशनल मोशन. सो जिथे ऑब्जेक्ट इटसेल्फ पूर्णपणे फिरतं ती रोटेशनल मोशन. त्यानंतर पुढची मोशन आपण बघू शकतो
आपण बघतो की शिलाई मशीनची सुई पुढे मागे अशी खालीवर होत असते. त्यानंतर आपण बघतो निसर्गात झाडाचं पान, हिरवं पान, जे जिवंत पान आहे ते असं असं हालत असतं वाऱ्याने वगैरे, किंवा घड्याळाचा पेंड्युलम दोलक आपण बघतो तो असा असा होत असतो. मग ह्या सगळ्या ठिकाणी मोशन एका पाथवर रिपीट होती. तो सरळ असू शकतो किंवा कर्व असू शकतो. मग याला काय म्हणायचं? ही जी रिपीटेड मोशन आहे, जी एका छोट्या इंटरव्हलमध्ये कंटिन्यू चालू असते, त्याला आपण ऑसिलेशन असंही म्हणू शकतो. ऑसिलेशन किंवा त्याला रेसिप्रोकेशन किंवा ऑसिलेटरी मोशन किंवा रेसिप्रोकेटिंग मोशन असंही म्हणू शकतो. ठीक आहे. सो हे झाले मोशनचे प्रकार डिपेंडिंग अपॉन दी पाथ ट्रॅव्हल, राईट. सो आपल्याला फाउंडेशन सिरीजमध्ये सुरुवातीला स्ट्रेट लाईन मोशनचा अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी लागणारे जे पॅरामीटर्स आहे ते ऑलरेडी आपण लास्ट सेशनमध्ये त्याचे डेफिनेशन्स वगैरे बेसिक पार्ट आपण त्याने क्लिअर केलेला आहे. आता आपण मोशनच्या प्रकारामध्ये आणखी थोडंसं पुढे जाऊ ह्या सेशनमध्ये. का हे झालं का पाथ त्याने कुठला मार्ग अवलंबलेला आहे. मार्ग सरळ आहे तर स्ट्रेट लाईन, मार्ग सर्क्युलर आहे तर सर्क्युलर, मार्ग नसून तो स्वतःभोवती फिरतोय तर रोटेशनल, एक कुठला तरी कर्व किंवा स्ट्रेट लाईन मार्ग आहे पण त्याच्यावरती तो रिपीट करतोय तर ऑसिलेशन. हे झाले मोशनचे प्रकार. आणखी एक प्रकार याच्यामध्ये मला इन्क्लूड करता येईल, तो म्हणजे आपण एखादी वस्तू फेकली तर ती सुरुवातीला वर जाते आणि नंतर खाली येते अशी कर्वने. आपण बॉल फेकतो, राईट. सो ह्या मोशनमध्ये काय दिसतंय तुम्हाला? वस्तू इथून निघाली परत इथं आली. सो मार्ग कर्व आहे. ठीक आहे, मार्ग कर्व आहे. आता हे सर्कल नसणार आहे, हा दुसरा एखादा कर्व असेल, राईट. सो मार्ग कर्व आहे तर या ठिकाणी याला आपण प्रोजेक्टाईल मोशन म्हणतो. ठीक आहे. तुम्ही जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये भाला फेकता, इनफॅक्ट तुम्ही बंदुकीची गोळी जरी बघितली ती सरळ रेषेतनं जाता कर्व जात असते, राईट. सो याला म्हणायचं प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन. आपण मिसाईल फेकणं, सो दॅट इज ऑल्सो प्रोजेक्टाईल मोशन. विमानाचं उडणं, दॅट इज ऑल्सो प्रोजेक्टाईल मोशन. तर हे सगळ्या ज्या मोशन आहेत त्या प्रोजेक्टाईल मोशनमध्ये. सो हे मोशनचे मूलभूत प्रकार, ती कुठल्या पाथने जाते ते, आणि ह्या प्रत्येक प्रकाराचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. म्हणजे वी शुड एबल टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स आस्क्ड, वी शुड एबल टू राईट द इक्वेशन्स इन ईच ऑफ द केस, राईट. ते आपलं पुढचं टार्गेट आहे, राईट. आता मोशनला आपण आणखी कसं मोशनचे प्रकार पाडू शकतो, तिचं क्लासिफिकेशन करू शकतो. सो दॅट इज बेस्ड ऑन दी मोशन पॅरामीटर्स. सी मोशन पॅरामीटर्सच्या बेसिसवर देखील मोशनचं क्लासिफिकेशन करता येतं. लाईक एक मोशन पॅरामीटर आपण शिकलो व्हेलॉसिटी, राईट. व्हेलॉसिटी म्हणजे काय? चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंटमध्ये वेळेनुसार होणारा बदल म्हणजे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी, राईट. मग आता ह्या व्हेलॉसिटी, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी दोन प्रकारे असू शकते. एक ती युनिफॉर्म असू शकते, राईट. युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट, एकसारखी. लाईक ऑब्जेक्ट पहिल्या सेकंदात 2 मीटर जातोय, परत पुढच्या सेकंदात 2 मीटर जातोय, परत पुढच्या सेकंदात 2 मीटर जातोय. म्हणजे इथे चेंज इन डिस्प्लेसमेंट इन ईच इंटरव्हल ऑफ टाइम इज सेम, आणि म्हणून व्हेलॉसिटी तिथे काय झाली? कॉन्स्टंट. आता ह्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मोशनला इथे मोशनचा पहिला टाईप काय पडेल? मग जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ड्युरिंग द मोशन कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म मोशन. त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म मोशन. इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ड्युरिंग द मोशन इज कॉन्स्टंट देन इट इज कॉल्ड एज युनिफॉर्म मोशन. आणि दुसरं, जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसेल, ती नॉन युनिफॉर्म असेल, ठीक आहे, नॉन युनिफॉर्म म्हणजे व्हॅरिंग असेल, ती कंटिन्युअसली ती वेळेनुसार चेंज होत जाते, एक स्थिर तिला व्हॅल्यू नाही, तर त्या केसमध्ये नॉन युनिफॉर्म मोशन होईल तयार. नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. सो ऑन द बेसिस ऑफ व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट देर आर अगेन 2 टाइप्स ऑफ मोशन, युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. मग आता याच्यात काय खासियत आहे? सो मित्रांनो, याच्यात बरंच काही शिकण्यासारखं आहे. कारण निसर्गात बऱ्याचशा ज्या मोशन आहेत, नैसर्गिक मोशन आहेत, त्या युनिफॉर्म आहेत. आणि आपण ज्या काही मोशन घडवून आणतो वेगवेगळ्या मशिनरीमध्ये, वेगवेगळ्या जे काही आपण ऑब्जेक्ट्स बनवतो आपल्या फायद्यासाठी, तर त्यामध्ये काही ठिकाणी नॉन युनिफॉर्म मोशन असते, काही वेळेस आपल्याला युनिफॉर्म मोशन, म्हणजे आपल्याला कंट्रोलिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या गोष्टी शिकाव्या लागतील, राईट. सो युनिफॉर्म मोशनची खासियत काय देता येईल मग आपल्याला? पहिला महत्वाचा मुद्दा, का व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते, म्हणजे व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलत नाही. म्हणजेच युनिफॉर्म मोशनचं ॲक्सलरेशन किती असलं पाहिजे?
0. युनिफॉर्म मोशनचं ॲक्सलरेशन किती असलं पाहिजे? 0. मग आता नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये ॲक्सलरेशन असणार आहे, कारण तिथं व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आता व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होत असेल, ठीक आहे, आता नीट लक्षात घ्या, जर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होत असेल तर पुन्हा एकदा आपल्याला त्याचे दोन प्रकार पाडता येतील. कारण विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होते तर त्याला काय आलं? ॲक्सलरेशन आलं. इथं ॲक्सलरेशन काय झालं? 0 झालं. ठीक आहे, इथे ॲक्सलरेशन 0 झालं, पण इथं ह्या मोशनमध्ये ॲक्सलरेशनची काहीतरी व्हॅल्यू आहे. मग आता जर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असेल म्हणजे व्हेलॉसिटी बदलते, पण व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल विथ रिस्पेक्ट टू टाइम सारख्या प्रमाणात आहे. लाईक मी मागाशी सांगितलं की युनिफॉर्म मोशनमध्ये ऑब्जेक्ट पहिला 1 मीटर एका सेकंदात कव्हर करतोय, दुसरा 1 मीटर दुसऱ्या सेकंदात कव्हर करतोय, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाइम इज कॉन्स्टंट, म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. आता जर या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी तुमची फिक्स प्रमाणात बदलती, म्हणजे v2 मायनस v1 अपॉन टाइम हा दरवेळेस जर फिक्स आहे तर त्या ठिकाणी ॲक्सलरेशन कसं झालं? कॉन्स्टंट झालं. मग अशा वेळेस त्या मोशनला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन. हा मोशनचा पुढचा प्रकार झाला. ठीक आहे, हे महत्वाचं आहे मित्रांनो. तर ॲक्सलरेशन जर कॉन्स्टंट असेल मोशनचं तर त्याला युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन म्हणायचं. सी, आपण काय केलं? व्हेलॉसिटीच्या बेसिसवर दोन प्रकार पाडले, युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन. नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशनचे परत आता दोन प्रकार, युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन म्हणजे उदाहरणार्थ वस्तू वरून सोडून दिली, त्याच्यावर ॲक्सलरेशन फिक्स आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी विच इज 9.8, तर ती झाली कॉन्स्टंट ॲक्सलरेशन मोशन, युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन. आणि मग दुसरी नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन. ठीक आहे, सो हा पुढचा दोन प्रकार आपल्याला त्याच्यात पाडता येतील. सो अशा प्रकारे आपण मोशनचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोशन पॅरामीटर्स करू शकतो. सो मित्रांनो, हे का समजून घ्यायचं त्याचं कारण समजून घ्या. ज्यावेळेस आपण युनिफॉर्म मोशन स्टडी करू, ज्यावेळेस आपण युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन स्टडी करू, तर आपल्याला याच्यावर काही फिक्स मॅथमॅटिकल अनालिसिस करता येते. म्हणजे मोशन डिस्क्राईब करताना आपल्याला त्याच्यात जे काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण डेव्हलप करणार आहोत त्याचा फायदा घेता येतो. म्हणून हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. अगेन याचे जर आपण ग्राफ्स बघितले तर त्यावर भरपूर प्रमाणात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तयार होतात. त्या मोशनचं बिहेवियर जे आपण पुढे स्टडी करणार आहोत तो आपला एक स्ट्रॉंग बेस तयार होईल फॉर द एंट्रन्स एक्झाम्स. राईट. सो टिल नाऊ आपण मोशनमध्ये शिकलो की मोशन काय असतं, स्टेट ऑफ रेस्ट काय असते, मोशन कशा प्रकारे डिस्क्राईब करायची, त्यानंतर म्हणजे मोशन पॅरामीटर्सचे आपण डेफिनेशन्स आणि फिजिकल सिग्निफिकन्स पाहिले, त्यानंतर मोशन कशी क्लासिफाय करायची, मोशनचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पाथ कसं होईल, मोशनचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फिजिकल क्वांटिटीज दॅट इज मोशन पॅरामीटर कसं होईल हे आपण बघितलं. आता आपल्याला मोशनमध्ये जो काही पुढचा भाग आहे तो आहे टू स्टडी द युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशन अँड देन टू स्टडी द ग्राफ्स इन मोशन. राईट. सो आपण नेक्स्ट फ्यू सेशन्समध्ये 1 बाय 1 ह्या गोष्टी शिकणार आहोत. मग आता इथे माझा एक महत्त्वाचा मुद्दा आता फक्त शिल्लक आहे जो तुमचा एक बेस तयार करायला मदत करेल. ते आपण बघतो मित्रांनो, निसर्गामध्ये मी मगाशी एक टर्म वापरली होती मागच्या लेक्चरमध्ये की मोशन इज अ रिलेटिव्ह टर्म. मोशन कसे आहे? रिलेटिव्ह आहे. म्हणजे जर बघितलं तर विश्वामध्ये युनिव्हर्समध्ये सगळं मुव्हिंग आहे, पण त्यातली त्यात पृथ्वीवर आपल्याला काही गोष्टी स्थिर दिसतात आणि काही गोष्टी मूव्ह होताना दिसतात. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू आवर सराउंडिंग आपण मोशन डिफाईन केलं. राईट. म्हणून ती एक रिलेटिव्ह टर्म आहे. पण आता यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सपोज तुम्ही एका मोटरसायकलवर एखाद्या बाईकवर तुम्ही ट्रॅव्हल करतात एका पर्टिक्युलर दिशेने आणि विरुद्ध दिशेने दुसरी एखादी गाडी किंवा मोटरसायकल येते. सो तुम्हाला त्या ठिकाणी दिसते ज्यावेळेस तो तुम्हाला पास होईल तुम्हाला त्याचा वेग कधी कधी जास्त वाटतो, किंवा तुमच्या बरोबरीने कोणी चाललेला असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर जर रेस खेळताय तर त्याच्या वेगाच्या हिशोबाने तुम्ही तुमचं वेग कमी जास्त करत असतात. मग या ठिकाणी एक महत्त्वाची टर्म तयार होते आणि ती टर्म आपल्याला भरपूर प्रकारचे MCQs भरपूर प्रकारचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायला मदत करणार आहे. सो ती टर्म आहे रिलेटिव्ह मोशन. सो समजून घेण्याचा भाग आहे की आपल्याला रिलेटिव्ह मोशन हा पार्ट इथे शिकायचा आहे. मग रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय?
इट इज द मोशन ऑफ वन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू अदर मुव्हिंग ऑब्जेक्ट. लक्षात घ्या, मी मोशन डिफाईन करताना काय म्हटलं, मोशन इज नथिंग बट मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. इथे मग मी एक शब्द नाही वापरला का सराउंडिंग काय बाय डिफॉल्ट स्थिर आहे, राईट. सराउंडिंग कशी आहे, ॲट रेस्ट, आणि म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग म्हणलं. मग आता आपण असं जर म्हणलं का मोशन ऑफ वन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू अदर मुव्हिंग ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड एज रिलेटिव्ह मोशन. मग आता रिलेटिव्ह मोशन मध्ये दोन गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. एक, बोथ दी बॉडीज आर मूव्हिंग इन सेम डायरेक्शन. लाईक दोन रेल्वे दोन पॅरलल ट्रॅकवरून एकाच दिशेने चाललेल्या आहात, आणि तुम्हाला प्रश्न विचारला की एका रेल्वेमध्ये बसलेल्याला दुसऱ्या रेल्वेचा स्पीड जास्त वाटेल का कमी वाटेल, अशा प्रकारचा प्रश्न होईल. त्याच्यानंतर त्याच्यात व्हॅल्यूज पडतील. सो या ठिकाणी दोन्ही ऑब्जेक्ट एकाच दिशेने मूव्ह होत आहेत. आणि दुसरं, बोथ दी ऑब्जेक्ट्स आर किंवा बॉडीज आर मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. ही एक दुसरी केस तयार होईल. त्यानंतर तिसरी केस इथे तयार होऊ शकते. मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट इज at angle to each other. लाईक तुम्ही इकडे मूव्ह होताय आणि एक वस्तू तुमच्याकडे येते, किंवा तुम्ही इकडे मूव्ह होताय आणि वस्तू तुमच्यापासून अशी तिरकी लांब जाते. सो तिथे अँगल झाला तयार, राईट. पॅरलल राहिलं नाही, ठीक आहे. सो ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन, ऑब्जेक्ट आर मूव्हिंग इन द अपोजिट डायरेक्शन, और ऑब्जेक्ट आर मूव्हिंग ॲट एन अँगल. मग या तिन्ही ठिकाणी मोशन कशी होईल, रिलेटिव्ह मोशन होईल. म्हणजे ऑब्जेक्टची एकमेकांच्या परस्पर जी मोशन आहे तिला रिलेटिव्ह मोशन असं म्हणू शकतो. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे फॉर IITs, राईट. कारण याचे जे इक्वेशन स्वरूप आपण ज्यावेळेस शिकायला सुरुवात करू, सो देर आर सो मेनी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स अँड सो मेनी मॅथमॅटिकल स्ट्रिंग्स विच यू शुड अंडरस्टँड. आणि ते समजून घेण्यासाठी हे असं काही असतं हे तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. सो ओके, इन नेक्स्ट लेक्चर विल गो इन डिटेल. थँक्यू व्हेरी मच.